गुड आफ्टरनून सर. तर आजचा वार बुधवार. आजची तारीख 29 ऑक्टोबर 2025. हो गया डेमो सेट इंट्रोडक्शन हो गया मैथ्स का लेना है ना नरेशन एक्सप्लेनेशन कौन सा टॉपिक है मैथ्स का स्क्वायर स्क्वायर का कौन सा टॉपिक है कोई भी टॉपिक लेना एक तो जैसे पाइथागोरस थ्योरम ले या तो एक सीएच ले स्क्वायर का क्या एक्सप्लेन करिए स्क्वायर का पेरीमीटर है एरिया है वो एक्सप्लेन करना तो स्क्वायर की प्रॉपर्टीज एक्सप्लेन कर तर आज आपण शिकणार आहे चौकोन. तर विद्यार्थ्यांना मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का चौकोनाचा आकार कसा असतो? याचा आकार कोणी सांगू शकेल का? चौकोन. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो हा आहे आपला चौकोन. तर कोण सांगू शकेल या चौकोनाला किती बाजू असतात? 4. बरोबर. तर विद्यार्थ्यांना कोण सांगू शकेल का चौकोन हा कसा असतो? चौकोनाला किती कोण असतात? 4. गुड. चौकोनाचा एक कोन हा किती अंशाचा असतो? 90 अंश. व्हेरी गुड. तर तुम्हाला माहित आहे का चौकोनाला किती कर्ण असतात? 2. बरोबर. तर मित्रांनो चौकोनाच्या बाजू ह्या एकमेकांना कशा असतात? समांतर. बरोबर. चांगलं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. चौकोनाच्या बाजू ह्या एकमेकांना एकरूप असतात व समांतर असतात. तर कोणी सांगू शकेल का चौकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती? 360 अंश. बरोबर. एरिया क्या है उसका फिर उसको सॉल्व करने का तो उसको सॉल्व करने का इसका सॉल्व तर चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना दुभागतात तेव्हा कोणत्या अंशाचा कोन तयार करतात? 90 अंश. बरोबर. चौकोनाचे समोरासमोर कोन एकमेकांना दुभागतात. ते कर्ण हे कोणते कोन दुभागतात? समोरासमोरील. बरोबर. चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना समांतर असतात व एकरूप असतात. तर चौकोनाच्या बाजू कोण सांगू शकेल का या चौकोनाला किती बाजू आहेत? 4. चौकोनाची ही बाजू व ही बाजू चौकोनाची ही बाजू ए बी चौकोनाची बाजू दुसरी बाजू डी सी. चौकोनाची दुसरी बाजू CD. बरोबर. आणि चौकोनाची शेवटची बाजूची वरच्या साईडला आहे DA. एकदम बरोबर. तर चौकोनाचे कर्ण हे बिंदू E ला दुभागतात.